Hello students, welcome back to Amrita's Blink. डेली मॅथ्स पझल इन मराठी म्हणजेच दररोज एक गणिती कोड या सिरीज 13 पझल आज आपण पाहणार. 3 girls are climbing down a staircase. One girl climbs down 2 steps at one go. The second girl 3 steps at one go and the third climbs down 4 steps. They started together from the beginning of the staircase, leaving their footmarks. They all came down in complete steps and had their footmarks together at the bottom of the staircase. In how many steps would there be only one pair of footmark? आधी आपण क्वेश्चन समजून घेऊयात. सपोज आता जसं या चित्रात दाखवलंय तशा या 3 छोट्या मुली आहेत आणि या एक स्टेअरकेस म्हणजे एक जिना जो आहे तो उतरतायत. आता छोटे मुलं खेळत खेळत जसं उतरतात तसं वन गर्ल क्लाइम्स डाऊन 2 स्टेप्स ॲट वन गो. म्हणजे आपण जसं एक पायरी नंतर दुसरी दुसऱ्यानंतर तिसरी असं जसं उतरतो तसं ही जी सगळ्यात पहिली मुलगी आहे ती काय करते, ती एका वेळेला 2-2 स्टेप्सनी उतरते. द सेकंड गर्ल 3 स्टेप्स ॲट वन गो. म्हणजे सेकंड गर्ल जी आहे ती काय करते, ती एका वेळेला 3 स्टेप्स उतरते. अँड द थर्ड गर्ल क्लाइम्स डाऊन 4 स्टेप्स. म्हणजे ही जी तिसरी जी छोटी मुलगी आहे ती फारच डेअरिंगबाज दिसते की ती 4 पायऱ्या एकदम उतरते. दे स्टार्टेड टुगेदर फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द स्टेअरकेस लिव्हिंग देअर फुटमार्क्स. म्हणजे पहिल्या पायरीवर त्या तिघी पण काय होत्या, त्या तिघी पण सोबत होत्या. आणि लिव्हिंग देअर फुटमार्क म्हणजे लेट सपोज त्यांचे शूजचे जे खुणा आहेत त्या ज्या ज्या पायरीवरती उड्या मारतील त्या त्या पायरीवरती काही समजा रंगाच्या वगैरे खुणा त्यांच्या पडतायत की खाली आल्यानंतर म्हणजे त्या बघू शकतात की आपण किती पायऱ्यांवरती आलो. असं काहीतरी गेम त्या खेळतायत. दे ऑल केम डाऊन इन कम्प्लीट स्टेप्स. म्हणजे त्या पूर्ण जिना उतरल्या अँड हॅड देअर फुटमार्क्स टुगेदर ॲट द बॉटम ऑफ द स्टेअरकेस. पहिल्या पायरीवरही त्या तिघी सोबत होत्या म्हणजे त्यांच्या तिघींचेही फुटमार्क्स होते. आणि जी सगळ्यात शेवटची पायरी आहे तिच्यावरही तिघीही आलेल्या आहेत. म्हणजे शेवटच्या पायरीवरही तिघींचेही फुटमार्क्स आहेत. इन हाऊ मेनी स्टेप्स वुड देअर बी ओनली वन पेअर ऑफ फुटमार्क. तर अशा किती पायऱ्या आहेत की ज्यांच्यावरती फक्त एकच पेअर ऑफ फुटमार्क आहे. म्हणजे अशा किती पायऱ्या आहे की ज्या पायरीवर फक्त त्या तिघींपैकी कोणीही एकच जण आहे ती त्या पायरीवरती आलेली आणि बाकीच्या दोघींनी स्किप केलंय हे आपल्याला इथे विचारलंय. आर देअर एनी स्टेप्स ऑन विच देअर वुड बी नो फुटमार्क्स. आणि आपल्याला हेही विचारलंय की अशा काही स्टेप्स आहेत का की ज्या तिघींनीही स्किप केल्या आहेत. म्हणजे तिघींपैकी एकीचाही फुटमार्क त्याच्यावरती आलेला नाहीये. अशी कुठली स्टेप आहे का तेही आपल्याला काढायचंय. आता सपोज आपण 3 गर्ल्स आर क्लाइम्बिंग डाऊन द स्टेअर्स. आता इथे आपण एक टेबल तयार करूया. फर्स्ट गर्ल, सेकंड गर्ल आणि थर्ड गर्ल. आता सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट आपण गिवन इन्फॉर्मेशन जी आहे ती एकदा जॉट डाऊन करूया. First girl takes 2 steps together, second girl takes 3 steps together and the third girl takes 4 steps together. तर जर आपण या 2, 3 आणि 4 चा LCM काढला तर तो LCM किती आहे, 12 आहे. म्हणजे जो काही पॅटर्न येईल आपल्याकडे तो फर्स्ट टू 1 टू स्टेप 1 पासून स्टेप 12 पर्यंत जो पॅटर्न येणार तोच 12 च्या मल्टिपलमध्ये रिपीट होत जाणार. म्हणून आपण इथे टेबलमध्ये किती घेतलेलं आहे, 12 स्टेप्सचं कॅल्क्युलेशन आपण इथे करतोय. लक्षात आलं 12 कुठून आला आणि 12 स्टेप्सचंच गणित आपण का करतो, कारण 12 स्टेप्स नंतर हे सगळं तसंच्या तसं रिपीट होईल. सो इफ दे स्टार्ट फ्रॉम 0 स्टेप दे विल बी टुगेदर ॲट द 12 स्टेप अँड अगेन. म्हणजे आता यांनी 0 स्टेपपासून सुरुवात केली. सपोज आता ही जी फर्स्ट गर्ल आहे ती काय करते, ती 2 पायऱ्या सोबत घेते. म्हणजे तिचा पॅटर्न कसा येईल, ती आधी येईल दुसऱ्या पायरीवर, मग ती 3 स्किप करेल, मग ती 4थ्या पायरीवर जाईल, मग ती 5वी पायरी स्किप करेल, 6व्या पायरीवर जाईल, 7 पायरी ती स्किप करेल, 8 वर जाईल, 9 स्टेप स्किप करून 10 वर जाईल, 11 स्टेप स्किप करून ती 12 वर जाईल. नाव सेकंड चाइल्ड कसं आहे, सेकंड गर्ल जी आहे ती 3 स्टेप स्किप करते.
सो 0 पासून सुरुवात केलं तर ती जाईल डायरेक्ट तिसऱ्या पायरीवर. मग 4, 5 स्किप करून ती जाईल 6व्या पायरीवर. 7, 8 स्किप करून ती जाईल 9th पायरीवरती. आणि 10, 11 स्किप करून ती जाईल 12th पायरीवरती. आणि थर्ड गर्ल जी आहे ती शी टेक्स 4 स्टेप्स टुगेदर. म्हणजे 0 पासून सुरुवात करून ही जी थर्ड गर्ल आहे ही जाते डायरेक्ट 4th स्टेपवर. त्याच्यानंतर ती जाते 8th स्टेपवरती. आणि त्याच्यानंतर 9, 10, 11 स्किप करून ती जाईल 12th स्टेपवरती. मग आता इथे आपण जर पाहिलं तर आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे, इन हाऊ मेनी स्टेप्स देअर वुड बी ओनली 1 पेअर ऑफ फुटमार्क. म्हणजे अशा कुठल्या स्टेप्स आहेत की ज्यांच्यावरती फक्त एकच पेअर ऑफ फुटमार्क आहे. आता आपण बघूयात. जर आपण इथे स्टेप 2 पाहिलं तर स्टेप 2 ला फक्त फर्स्टनी विजिट केलं आहे. त्याच्यानंतर स्टेप 3 ला पण फक्त सेकंड गर्लनी विजिट केलेलं आहे. त्याच्यानंतर स्टेप 4 नाही येणार, 5 नाही येणार, 6 नाही येणार, पण स्टेप 9 येईल की जिथे फक्त सेकंड गर्ल आहे. स्टेप 10 आहे जिथे फक्त फर्स्ट गर्ल आहे. म्हणजे अशा 4 स्टेप्स आपल्याला मिळत आहेत 2, 3, 9 आणि 10 की ज्यांच्यावरती फक्त एकच फुटमार्क झालेला आहे. सो steps with only 1 pair of footmark will be step 2, step 3, step 9 and step 10. आणि याच्याशिवाय आपल्याला विचारलंय, आर देअर एनी स्टेप्स ऑन विच देअर वुड बी नो फुटमार्क. अशा कुठल्या स्टेप आहेत की जिथे फुटमार्क नाहीये. आता जर आपण पाहिलं तर फर्स्टवर फुटमार्क नाहीये, 5 वर नाहीये, 7 वर नाहीये आणि त्याच्यानंतर 11 वर नाहीये. सो आपण म्हणू शकतो की स्टेप्स विथ नो फुटमार्क इज 1, 5, 7 आणि 11. 1, 5, 7, 11 या स्टेप्स वरती कोणताही फुटमार्क नाही. स्टेप्स विथ नो फुटमार्क इज इक्वल टू स्टेप नंबर 1, 5, 7 and 11. लक्षात आलंय तुमच्या. इथे आपण काय केलं, इथे आपण स्टेप्सचा पॅटर्न तयार केला. आणि सपोज आणखी जिना असेल किंवा याच्या पुढे पण काही स्टेप्स असतील तर काय होईल, हाच पॅटर्न आपला रिपीट होत जाईल. लक्षात आलंय. अशा टाईपचा प्रॉब्लेम कशा पद्धतीने डिकोड करायचा आणि तो सॉल्व करायचा. जर व्यवस्थित डायग्राम तुम्ही त्याची तयार केली तर तुम्हाला तो अगदी पटकन सॉल्व करता येईल. तुमचं काय उत्तर आलंय ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबतही शेअर करा. थँक्यू. आता अशाच टाईपचे उदाहरणं तुम्हाला नक्की सोडवता येतील. तुमचं उत्तर काय आलंय मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच रोजच्या गणिती कोड्यांसाठी अमृताज ब्लिंकला सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात नवीन गणितासह.